सुरक्षेने काम करू, सर्व नियम अंगी भरू, सुखी होईल जिंदगी। ही सुरक्षा नाही कधी सोडणार, सोडणार नाही कधी, तिचे नियम नाही सोडणार। राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय ठाणे TBI यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी 5 मार्च रोजी सकाळी 54व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे लहान मोठे होर्डिंग्स घेऊन सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला। 54वे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 4 ते 10 मार्च दरम्यान चालणार आहे। पावणे MIDC येथील मेसर्स शिर्डी केमिकल्स ते नोसिल रबर केमिकल अशी 2 किलोमीटरपर्यंत चालत भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी TTC औद्योगिक क्षेत्रातील 2000 कामगारांनी सुरक्षेची शपथ घेतली। विलास घोगरे यांनी संचालनालयाच्या मार्ग संकल्पनेची माहिती दिली। तसेच आपत्कालीन परिस्थितीत मार्ग सदस्य कसे उपयुक्त ठरू शकतात व सुरक्षाबाबत जागरूकता निर्माण करण्याविषयी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची विलास घोगरे यांनी माहिती दिली। सर्वप्रथम भारत बिजली कंपनीच्या सांस्कृतिक कला मंचच्या वतीने ही सुरक्षा नाही कधी तोडणार, हिचे नियम नाही कधी मोडणार हे संगीतमय ताल सुरात सुरक्षा गीत सादर करण्यात आले। औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक विलास घोगरे, ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष बिपिन शाह, TBIचे सहसचिव नीरव कोठारी, महाव्यवस्थापक मंगेश ब्रह्मे, हिंदुस्तान प्लॅटिनियमचे राजीव मिश्रा, डॉक्टर राहुल वडके आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार। आपला 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा स्थापना दिवस आपण राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करतो। या सुरक्षा परिषदेची स्थापना 1966ला झाली आणि 1971ला पहिला सुरक्षा दिन साजरा केला गेला। त्यामुळे आज आपण हा 54वा सुरक्षा दिन साजरा करतो। या सुरक्षा परिषदेच्या स्थापनेमागे केंद्र शासनाची अशी सेफ्टीबद्दल प्रमोशन करण्याचं ही एक संस्था आहे। त्यांचा स्थापना दिवस म्हणून आपण राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करतो। या दिनानिमित्त ठाणे औद्योगिक सुरक्षा आरोग्य विभाग ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन आणि मार्ग मेंबर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या आठवड्यामध्ये 4 ते 10 या दरम्यान आपण विविध गोष्टी करतो, ज्यामुळे कारखान्यांच्या कामगारांमध्ये सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण होईल। तर त्या मालिकेतला एक भाग म्हणून आज आपण ही सुरक्षा रॅली केलेली आहे। या सुरक्षा रॅलीची सुरुवात हिंदुस्तान प्लॅटिनमपासून सुरू झाली। साधारण या बेल्टमधल्या 2000 विविध कारखान्यातील कामगारांनी 2000 संख्येने सामील झाले होते साधारणपणे, आणि त्यांनी अगदी उत्साहाने या रॅलीमध्ये सहभाग नोंदवून आणि ह्या रॅलीचा रूट आम्ही यावेळेस असा ठरवला होता की या रॅलीच्या रूटवर सर्व छोटे रासायनिक कारखाने जे आहेत ते येतील, ज्यामुळे त्यांच्या कामगारांमध्ये एक प्रकारची जागरूकता निर्माण होईल आणि सहभागी त्या कामगारांनी भरपूर प्रमाणात जागृतीपर बोर्ड्स वगैरे डिस्प्ले केले होते। त्यामुळे एक चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ही रॅली पार पडली आणि रूटवरील सर्व कारखान्यांना याबद्दल उत्सुकता निर्माण होऊन त्यांनी त्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि सर्व कामगारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा एक जो प्रयत्न होता तो आम्ही यशस्वी ठरलो असं आम्ही समजतो। आणि या आठवड्यात इतरही अजून बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आहेत, पण ही रॅली आमचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांचा सहभाग असतो। दरवर्षीप्रमाणे हा पण आम्ही यावर्षी यशस्वीरित्या पार पडलेला आहे। त्याबद्दल मी सर्व ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशनचे या बेल्टमधील सर्व कारखानदारांचे, कारखाना व्यवस्थापनाचे, आमच्या म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुपचे आणि सर्व जे कोणी या रॅलीच्या सहभागितेसाठी आमच्या शासनाच्या वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी असतील, ह्या सर्वांचं मी या क्षणी आभार व्यक्त करतो आणि यापुढेही सर्वांचं सहकार्य लाभेल आणि अशाच प्रमाणे या विभागामध्ये रॅली आणि इतर उपक्रम नियमितपणे आम्ही राबवत राहू अशी माझी या प्रसंगी खात्री आहे। नमस्कार, मी मंगेश ब्रह्मे, जनरल मॅनेजर ठाणे बेलापूर इंडस्ट्री असोसिएशन। 54व्या राष्ट्रीय सुरक्षेचा दिनानिमित्त मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। ठाणे बेलापूर इंडस्ट्री असोसिएशन हे गेले 8 वर्ष सातत्याने सर्व इंडस्ट्रीजना एकत्र करून सुरक्षितता सप्ताह साजरा करतात। या सुरक्षितता सप्ताह साजरा करण्यामागचा उद्दिष्ट हाच आहे की हे जे छोटे कारखाने आहेत त्या छोट्या कारखान्यामध्ये सुरक्षिततेबद्दल जे निष्ठा
आणि जागरूकता निर्माण करणं हा एक मेन उद्दिष्ट आहे. त्याच्यासाठी सर्व मोठे कारखाने हे आपला सहभाग करतात आणि आम्ही ज्या पुष्कळ अशा ॲक्टिव्हिटीज राबवतो इकडे, त्याच्यामध्ये आम्ही बेस्ट सेफ्टी प्रॅक्टिसेस म्हणजे जे आपण सुरक्षिततेचे जे नियम पालन करतो, चांगल्या सवयी आपण आपल्या अंगी बाणवतो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या कारखान्यामध्ये आपण कसं हे स्प्रेड करू हा आमचा मेन उद्दिष्ट असतो. नंतर आम्ही काही कवायती घेतो, फायर फायटिंग कॉम्पिटिशन्स घेतो. ह्याच्या मागचंही हे उद्दिष्ट आहे की समजा कधी आपत्कालीन स्थिती आली तर ती कशी आपल्याला हाताळायची आहे, त्याच्यासाठी आपण ट्रेनिंग देतो लोकांना. आणि आम्ही हे बघतो की जास्तीत जास्त लोकांचा सहभाग जो आहे तो ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये व्हावा, हाच एक मस्त उद्दिष्ट आमचं आहे. आणि आम्ही हे जे मोठे कारखाने आहेत त्याचा आम्हाला पुष्कळ सहभाग मिळतो. औद्योगिक स्वास्थ्य व सुरक्षा संचालनालय यांचा मोटिवेशन आहे, हा जो खारीचा वाटा आहे त्यांचा. आणि ह्याच कारणामुळे आम्ही ही जी ॲक्टिव्हिटी राबवतो आणि अशीच ही आम्ही ॲक्टिव्हिटीज राबवत राहणार. आणि छोट्या कारखान्याला उत्तेजना देऊन त्यांचे जे सुरक्षिततेचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणे त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि त्यांच्या कारखान्यामध्ये सुरक्षिततेचा जो सिस्टीम्स आहे, कार्यप्रणाली आहे, त्यांनी राबवली पाहिजे. हाच एक मात्र आमचा उद्दिष्ट. धन्यवाद. I am Bipin Shah, President Thane Belapur Industries Association. 54th नेशनल सेफ्टी वीक जो आज से हमने फ्लैग ऑफ किया, वो एक बहुत इम्पोर्टेंट और मोस्ट महत्वपूर्ण एक्टिविटी थाने बेलापुर एसोसिएशन के लिए है. प्रैक्टिकली हर महीने में हमारे एसोसिएशन में एक मीटिंग सेफ्टी पर होती है. थाने बेलापुर रोड पे 3000 फैक्ट्रियाँ हैं. सेफ्टी बहुत महत्वपूर्ण है. फॉर्चुनेटली लास्ट 25 वर्ष में एसोसिएशन की मदद से अब 3 फायर स्टेशन है और भोपाल गैस इंसिडेंट के बाद में लास्ट 35 वर्ष से हमने इंडस्ट्रियल सेफ्टी क्लासेस चालू किए हैं, जिसमें आज तक 8000 से ज़्यादा पोस्ट ग्रेजुएट और ग्रेजुएट बाहर पड़े हैं जो हर कंपनी में सेफ्टी ऑफिसर के लिए काम कर रहे हैं. मुझे बहुत आनंद है कि मैं आज यहाँ उपस्थित रहा हूँ. प्रतिवर्ष मैं आ रहा हूँ और यह प्रवृत्ति मेरे दिल के बहुत करीब है. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील आणि पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.